मी तुमचा आरेज ब्लॉगर. तर भावानो आपण आज नेरूळ आलतो बरं का. नेरूळचं म्हणजे ईस्ट साईडला एक मस्तपैकी गार्डन आहे. माझ्या पुढच्या साईडला तुम्ही बघू शकता. म्हणजे इकडून वरती जायला इथनं रस्ता आहे आणि प्लस इकडं खालती जायला इकडून एक म्हणजे बाहेर निघतो हा रोड हा रोड. तर आता आम्ही आता तुम्हाला दाखवतो नक्की विषय काय. तर तुम्ही बघू शकता आता हे माझ्या ह्या साईडला आहे ना, ह्या साईडला मेडिकल कॉलेज आहे आणि या साईडला इकडं म्हणजे बिल्डिंग आहेत मोकळ्या. तिकडं काय विषय नाही. तर आता आणि या पुढच्या साईडला जे ते असं उंच उंच टावर आहेत तुम्ही बघू शकता. हे बघा. तर आता आम्ही इथं नेरूळ गावात आता मस्तपैकी आलो आहे. तर तुम्ही आता बघू शकता. तर भावानं सांगायचा मुद्दा एवढाच आहे ना की इथं आलो भावानं एवढं भारी वाटलं मन असं म्हणजे एकदम शांत वातावरण इकडं तुम्ही बघू शकता. हे बघा आता इकडं म्हणजे पूर्ण रस्ता असा मोकळा आहे तुम्ही बघू शकता. म्हणजे गाडी येतात इकडे एवढ्या काय गाड्या येत नाही भरपूर अशा म्हणजे बऱ्यापैकी गाड्या असतात इकडं. तर आता इथं आलो ना भावानं एवढं भारी वाटलं इकडं माझं मन असं प्रसन्न झालं इकडं आल्यामुळं. तर भावानं तर विषय असा झाला की आता आम्ही म्हणजे चालवलो मूर्ती. तर बघता बघता विषय असा झाला की म्हणलं जरा डोकं झालं की जरा वेगळ्या ठिकाणी जाऊ जरा आज. मग इथं आलो भावानं नेरूळला. तर इथं एवढा एरिया पॉश आहे ना म्हणजे लय भारी वाटली इथं आल्यावरती. तर भावानं तर असंच व्हिडिओ मध्ये बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. आपलं आयडी तर तुम्हाला माहितीच आहे आर्यस ब्लॉगर. आणि भावानं आपला यूट्यूब चॅनल हा आहे ना हा आर्यस ब्लॉगर नाही रोहित ब्लॉगर 43 असा आहे. तर तुम्ही तिथे जाऊन म्हणजे तुम्ही तिथं ते सर्च मारू शकता आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या इंस्टा पेजला फॉलो नक्की करून जावा. तर भेटू भावानं पुढच्या ब्लॉगमध्ये.